हॅलो गाईस, कशा आहात तुम्ही? बघू शकता आज माझा बर्थडे आहे. तर आम्ही आज फिरायला चाललोय. तर ब्लॉग मध्ये बघा आम्ही कुठे कुठे चाललोय फिरायला. आज ताईचा बर्थडे आम्ही बाहेरच करणार आहोत. ते बघू शकता माझे मिस्टर गाडी चालवतात. हे बघा बब्बल झोपलाय, माझ्या बहिणीचा मुलगा. कुठलं लोकेशन आहे सांगू शकता? प्राणी संग्रहालयामध्ये आम्ही फिरायला चाललो पोरीला घेऊन. मजा येणार आहे. ब्लॉग नक्की बघा तुम्ही आणि कमेंट करून सांगा ब्लॉग कसा वाटला. इकडे उभं राहावं लागतं. हे आहे शनिवारवाडा. आम्ही शनिवारवाड्यामध्ये गेलो पण गाडी पार्क करायला जागाच नव्हती. आम्ही काय मग मेन गेटला गाडी पार्क केली आणि आतमध्ये गेलो. तर बघू शकता हे आहे शनिवारवाड्याचं तट, जे एवढं पकावट मजबूत बांधलेलं आहे ना, त्या काळात बांधलेलं आहे. तर विचार कर, आता बांधलेले घरं लगेच पडतात पण ते त्या काळात बांधलेली होती. तर ही आहे आमची गँग. आम्ही तिथं पोहोचलो, शनिवारवाड्यात गेलो. खूप छान आहे बघण्यासारखं. पुण्यात मेन म्हणजे तर बाजीराव मस्तानीचा महल बघण्यासाठीच लोक येतात. त्याचं नाव शनिवारवाडा आहे. तर आम्ही पण गेलो होतो. हे बघू शकता तुम्ही, हे आहे श्रीमंत पेशवे बाजीराव यांचा पुतळा. आम्ही ते पण बघितला. खूप ऊन आहे आणि खूप गर्दी पण आहे, त्यासाठी आम्ही आतमध्ये गेटमध्येच गेलो होतो. ते 7 मजली होता म्हणे. बघा 7 मजलीचा. त्या काळात 7 मजली म्हणजे महल किती उंच असेल ना. त्या 7 मजली महलमध्ये जळून काहीच राहिलेलं नाही. आतमध्ये आम्ही बघितलं पूर्ण काहीच नाही, फक्त गार्डन केलेलं आहे. थोडेसे कारंजे, जिथं तिथं कारंजे आहेत. मग थोडंसं लिहिलेलं आहे त्या बाबतीत की इथं काय गोष्ट होती काय नाही, हे वाचलं. आम्ही बाहेर आलो. इतिहास बघण्यासारखा पण खूप आहे, म्हणजे खूप मस्त पण वाटलं शनिवारवाडा बघितल्यावर. तर त्या काळात किती मस्त असेल तो महल. आत्ता तिथं काहीच राहिलेलं नाही. आणि तोच वाडा बाजीराव मस्तानी ह्या नावाने तिथं प्रसिद्ध आहे, म्हणून बघण्यासाठी खूप लोक येतात. तर तुम्ही पण जा, खूप छान आहे बघण्यासाठी. आम्ही पण गेलो होतो. शनिवारवाडा बघितला आणि आम्हाला बघायचं होतं कात्रजचं प्राणी संग्रहालय. आम्ही मग तिथून निघालो कात्रज प्राणी संग्रहालयाला. तर शनिवारवाडा बघून झाल्यावर आम्ही पुढे गेल्यावर लगेच आपल्याला ना त्याच रस्त्याने जाता वेळेस श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर दिसणार. ते जे खूप पुण्यातलं एक फेमस गणपती आहे, जो मांडलेला आहे. तिथून आपण जात आहोत. तर तुम्ही बघू शकता ते मेन रस्त्यावर असल्यामुळे खूप ट्रॅफिक आणि गर्दी असते. जिथे सिग्नल लागते, मग सिग्नल लागल्यावर एवढी ट्रॅफिक असते ना, तर आपण तिथं पार्किंगसुद्धा करू शकत नाही. मेन रस्त्यावर असल्यामुळे तिथं खूपच भक्तांची गर्दी असते. म्हणजे तिथून खूप मोठे सेलिब्रिटी पण येतात आणि तिथं दर्शन घेतात. प्रतिनिधींमध्ये बघू शकता श्रीमंत दगडूशेठ गणपती हे मंदिर आहे. तर आम्ही साईडनंच गेलो की आतमध्ये गेलो नाही, कारण आम्हाला पुढे जायचं असल्यामुळे आम्ही बाहेरूनच गेलो. आणि आतमध्ये गेल्यावर पण आपल्याला शक्य नाही की तिथे आपल्याला दर्शन भेटेलच. आपण बाहेरूनच बघून आम्ही बाहेरूनच शूट केलेलं आहे. तर खूप गर्दी राहते, म्हणजे सगळीकडूनच असे लोक बघण्यासाठी. व दर्शन घेण्यासाठी येतात. हे बघा, हे बाहेरून जे मेन दरवाजा आहे गणपतीचं, ते बाहेरून पण आहे आणि तिकडनं पण होतं. आणि तिकडून पण खूप गर्दी होते आणि इकडून पण खूप गर्दी होती. तर हे बघू शकता, आम्ही बाहेरूनच गाडीतून जाता शूट केलेलं आहे. किती कटाळा असा सांग काय
नाही उतरायची घाई चालली. चल बघा. घे एक उचल. घे घे ते. ए थांबा थांबा, लेकरं आले नाहीत. थांबा, लेकरं आले नाहीत. थांबा. पावभाजी पुलावर भेळ. मग आम्ही इथं झूला पोहोचलो. मग आम्ही इथं नाश्ता केला आणि मग पुढं फिरायला निघालो. मिसळ पाव खाता. खायला पावभाजी बसल्या बघू शकता. पाव घे की खाय. मग भाजी टाकून गेले काय मला रसा खायला कसा एक नंबर आहे. आता रे बाप्पा माहित आहे ना, सांगली बी नाही मला जायला माहित आहे. आम्हाला सांगली बी नाही. अरे असो त्या माणसाची व्हिडिओ करून पाणी भरून घ्यायचं आहे. व्हिडिओ काढायचा. हा मी बघायला जा. एवढंच आहे, एकच आहे का? पाकिट माराय तिथं. शकत नाही. आता शेर बघायला चालले. ऊन पण लागते. दम लागला. बघा आमचे चंद्रे बंडरे कसे चालतात. मॅचिंग मॅचिंग करून. ते गांधीजी की 3 माकडं म्हणल्यासारखं. तो हॅलो गाईज, ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आम्ही गेलो होतो फिरायला. मग व्हिडिओ पण शूट केला. म्हणून मोबाईलमध्ये चार्जिंग होते आणि आमचा मोबाईल बंद पडला. तर बाय बाय.